मध्ये खरं तर 40+ नसतो काही ठिकाणी, परंतु इकडे असणार आहे. नाही आहे, चला एकच ठरवा. चल लेग बिफोर द विकेट नाहीये. चला निर्णय घेण्यात आलाय. बिंदास तुम्ही अडवू शकता आता स्टंपच्या समोर. तमाम क्रिकेट रसिकांचं, सर्व मान्यवरांचं, सर्व प्रेक्षकांचं, सर्व खेळाडूंचं करूया जाणता राजा चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. चिरले टीम तुमचा 12वा प्रतिनिधी आमच्यापर्यंत खरं तर पोचवा. यस डेफिनेटली आलाय. मॅच आपल्याला पाहायला मिळेल 40+ ची मॅच. एका बाजूला आपल्या घरच्या खेळपट्टीवर खेळ साकारताना वारदोली टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना चिरले 40+ हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. ज्ञानेश्वरजी पाटील साहेबांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर या. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. मॅच ऑन होईल. इथून खरं तर डॉट बॉल आलाय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दोन ऑफिशियल बॅट्समन बॅटिंग टीम कडून. तर ज्ञानदेवजी तुकाराम पाटील यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती करतोय की आपण मंचावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम. सर्व मान्यवरांचं, सर्व पाहुण्यांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व क्रिकेट रसिकांचं करूया या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. मॅच कडे जाऊयात. खरं तर खरं तर आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज स्ट्राईक एंडवरती जितेंद्र बताले आणि नॉन स्ट्राईक एंडवरती खरं तर आपण पाहतोय विकास अरिवले. अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले P1चं षटक घेऊन गोलंदाज झाला आहे अरविंद गरत बॉलिंग ट्रॅक वरती. यस पंचांचा इशारा इथून वाईडचा. खरं तर एक्स्ट्राची एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल आणि अगदी आपण पाहतोय अवंतरची ही एक धाव. अद्याप 3 बॉल डॉट आले आणि आता नंतर टीमची धाव संख्या 2 या आकड्यावरती पाहायला मिळते. 40+ ची मॅच. खरं तर एका बाजूला आपल्या घरच्या खेळपट्टीवर खेळ साकारताना वारदोली टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना चिरले टीम. उंच उडवलाय अगदी बॉल आपण पाहतोय. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचे ओव्हर आणि ज्यामध्ये सुरुवात केली फलंदाज खरं तर पाहतोय जितेंद्रच्या बॅट मधून. इथून मात्र आलाय हा षटकार. परंतु तदनंतर एक चांगला फटका फलंदाज आपण पाहिला जिथे जितेंद्रच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाला आणि या पंचांचा इथून मात्र अगदी डिसिजन येईल. षटक क्रमांक पहिला समाप्त होईल आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावा संख्या अगदी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 9 धावा धापटलावरती खरं तर जमल्या गेल्यात. मॅन्डेटरी पॉवर प्ले P1चं हे षटक ज्यामध्ये खरं तर गोलंदाज आपण पाहिला अरविंद गरत ज्यानं खर्च केला 9 धावा. एका बाजूला खरं तर आपण पाहतोय चिरले 40+ टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना एका बाजूला वारदोली 40+ टीम. सुंदर बैलाचे मालक खरं तर आपण पाहतोय अविनाशजी बताले साहेब यांच्या माध्यमातून 3 षटकारांसाठी खरं तर 2,000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. पहा षटकारांची हॅट्रिक 8 धावा दापटल्यावरती जमल्यात. थोडीशी मिस्टेक खरं तर इथे पाहायला मिळते कारण 12वा प्रतिनिधी स्टार्टिंग जेव्हा मॅच स्टार्ट झाली तेव्हा मात्र इथे हजर नव्हता, त्यामुळे थोडीशी मिस्टेक. 8 धावा दापटल्यावरती आल्यात. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज येईल सेकंड ओव्हर मध्ये. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन ज्ञानेश्वर खरं तर बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. राकेश याला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. खरं तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या नावानं ही रंगणारी स्पर्धा आज खरं तर आपल्याला या वारदोली गावामध्ये पाहायला मिळते. एक दमदार आयोजन खरं तर आज आपल्याला पाहायला मिळेल 40+ च्या
सर्व मॅचेस खरं तर या खेळपट्टीवर रंगताना आपल्याला पाहायला मिळतील. राकेश आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय विकास बताले याला. विकास अरिवले सॉरी. खरं तर आपण पाहतोय नाणेफेकीचा कॉल अगदी जिंकला होता चिरले टीमनं आणि त्यानंतर गोलंदाजीचा निर्णय मात्र तिथून स्वीकारलेला. बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलं वार्दोली टीमला. 4 षटकांची मॅच खरं तर आपल्याला इथून पाहायला मिळेल. आणि यद्यपि धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जमली ती म्हणजे 10 धावा दापटलावरती ऑन साइडला फ्लिक केलाय. डीप स्क्वेअरला फिल्डर आहेत. अगदी उचलतील फेकतील वेगानं तिथून मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातील. थोडीशी खराब कलेक्शन थोडंसं खराब कलेक्शन आणि त्याचा पुरेपूर फायदा पहा. 2 फलंदाजांच्या मधोमध अगदी उचलला जातोय. जिथे धावा होत्या 2 आणि अगदी कन्वर्ट केलं गेलं 3 मध्ये आणि 3 धाव्यांच्या मदतीनं टीमची धावसंख्या खरं तर आपल्याला पाहायला मिळेल 13 रन्स. 13 धावा दापटल्यावरती खरं तर जमताना आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅक वरती राकेश पुन्हा एकदा होईल सज्ज. राईट टर्म ओर द विकेटनं शॉर्टफिटचा बॉल परंतु अगदी आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर ओसली थोडीशी तिथे चेंडूची कमी होताना खरं तर आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं पूर्वार्ध बॅटिंग करत असताना वार्दोली संघ खरं तर सलामीची जोडी आपण पाहतोय जिथे विकास आणि जितेंद्रला आपण पाहतोय. यावेळेस बॉल उडवलाय अगदी फटका आपण पाहतोय ठोकलाय सीमा पार. या इनिंग मधील हा येतोय दुसरा दमदार स्ट्रोक षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल खरं तर आपण पाहूयात 19 धावा दापटल्यावरती 19 रन्स ऑन दी बोर्ड लॉस ऑफ दी एनी विकेट. दुसरं षटक मार्गस असताना अद्याप जमल्यात 19 धावा. स्ट्राईक एंड वरती खरं तर आपण पाहतोय विकास अरिवले याला एक चांगला खेळ साकारताना खरं तर आपल्याला पाहायला मिळतोय. मागील खरं तर आपण पाहिलं मागील ओव्हरमध्ये चांगली कामगिरी आपण पाहिली जितेंद्रची ज्यामध्ये षटकार खरं तर त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला होता आणि टीमची धावसंख्या 19 या आकड्यावरती पाहायला मिळते. एक चांगली दमदार सुरुवात खरं तर बॅटिंग करत असताना वार्दोली टीमची. शॉर्टपिटचा बॉल फुल केलाय ऑन साइडला फिल्डर आहेत तैनात. एक धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि धोका मात्र इथून बनेल आणि यस डेफिनेटली पंचांचा निर्णय येईल. खरं तर फलंदाज होईल बाद आणि इथून मात्र पहिला धक्का पहिला हादरा बॅटिंग टीमला. आपण पाहतोय फलंदाज विकासाच्या रूपानं
या 22 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. याच्या पुढील मॅच खरं तर 40+ जय बापदेव पाली टीम अगदी इथे उपस्थित झाली आहे. मग सर्व खेळाडू असतील, विजयदादा शेळके असतील, बाळरामदादा शेळके असतील, दीपकदादा शेळके, जयदासदादा पाटील खरं तर एक मास्टर प्लेयर म्हणून सातत्यानं त्यांच्याकडे आम्ही पाहतो. आणि मग सर्व टीम खरं तर अगदी वेळेमध्ये उपस्थित झाली आहे. त्यांचं सुद्धा करूया या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. खरं तर संदीप शेळके मॅचचा आनंद घेण्यासाठी इथे असत आहेत. त्यांचं सुद्धा करूया या स्पर्धेमध्ये, या शृंखलेमध्ये हार्दिक स्वागत. मॅच मध्ये विन होऊयात. खरं तर तिसरं षटक मार्केट असताना हा फटका आपण पाहतोय. फटका फसलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न आणि यस डेफिनेटली प्रयत्न इथून सक्सेसफुल ठरतोय. आणखी एक धक्का, धक्का क्रमांक दुसरा बॅटिंग टीमला. फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल चेतन, इन ऍक्शन नंबर 3 मध्ये दाखल झालेला खेळाडू आणि तदनंतर इथून मात्र मैदानाच्या बाहेर. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज. खरं तर आपण पाहतोय बक्षिसांची वर्षाव करेन आता स्वतःच्या खेळपट्टीवर खेळ साकारताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकवर्ड साईडला फिल्डर आहेत. एक धाव इथून मिळेल. यस बाईकच्या स्वरूपात टीमच्या अकाउंटमध्ये ही धाव जोडली जाईल. बॅट आणि बॉलचा तिथून कोणताही कनेक्शन होताना खरं तर आपल्याला पाहायला मिळालं नाही. आणि आता नंतर पंचांचा इशारा. बाईकच्या स्वरूपात एक सिंगल धाव आणि सिंगलच्या मदतीनं 24 लॉस ऑफ द 2 विकेट्स. 2 गड्यांच्या मोबदल्यात 24 धावा दापटलावरती. ऑफ साइडला आपण पाहतो डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर नाहीयेत आणि बॉल चाललाय 1 खरं तर अक्रॉस द बाउंड्री लाईन आउट ऑफ द पार्क. हा येतोय आणखी एक दमदार स्ट्रोक षटकार. सलामीचा खेळाडू जितेंद्र त्याच्या बॅट मधून चांगली कामगिरी करत तर आपल्याला पाहायला मिळते. मागील बऱ्याच बॉल पासून खरं तर नॉन स्ट्राईक एंडवरती उभा होता आणि तदनंतर अंतिम बॉल वरती जशा रीतीने स्ट्राईक एंडवरती आला षटकार खरं तर एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 3 षटकांचा खेळ झाला समाप्त, ज्यामध्ये धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचल्या 30 रन्स ऑन दी बोर्ड. 30 धावा दापटलावरती. जाणता राजा चषक 2025 मध्ये सर्व मान्यवरांचं, सर्व खेळाडूंचं करूया पुन्हा एकदा स्वागत. गोलंदाज होईल तयार. अंतिम ओव्हर, डेट ऑफ द फर्स्ट इनिंग, स्लॉग ओव्हर ऑफ द फर्स्ट इनिंग. हाणामारीचं षटक मराठी भाषेमध्ये म्हटलं जातं. डीप कव्हरला फटका आपण पाहतोय. 2 धावा कंप्लीट. पंचांकडे अपील केली जाते आणि डेफिनेटली पंचांचं बोट आकाशात. आणि खरं तर ज्या खेळाडूसाठी लागले होते पारितोषिक आणि तदनंतर तो खेळाडू मैदानाच्या बाहेर परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. नितीन तांडेल इज बॅक टू द डग आउट. मध्ये दाखल झालेत. बॅटची कडा आहे परंतु अगदी बरीचशी उसळी या बॉल वरती करत आपल्याला पाहायला मिळाली. तदनंतर एक सिंगल इथून येताना पाहायला मिळेल आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 32 रन्स 32 धावा दापटलावरती. विकास मोरे यांच्या माध्यमातून रोहित मोरे यांच्यासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज. हवेमध्ये बॉल आहे. डीप मिड विकेटला फिल्डर तैनात आहेत. 2 क्षेत्ररक्षक परंतु खराब कामगिरी करत आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने इथे मात्र कॉलिंग तिथे थोडीशी कॉलिंगची मिस्टेक आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यामुळे मात्र क्रिकेटमध्ये मित्रांनो म्हटलं जातं कॉलिंग इज दी मोस्ट इम्पॉर्टंट.
खरं तर दोन क्षेत्ररक्षक अगदी एका बॉल खाली आले होते, परंतु जजमेंट दोघांचंही चुकलं आणि तदनंतर चेंडू सेफ लँड होताना खरं तर आपल्याला पाहायला मिळाला. 1000 रुपयांचा कॅश प्राइज षटकारासाठी आपण पाहतोय. विकास मोरे यांच्या माध्यमातून रोहित मोरे यांच्यासाठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज. 35 ऑन दी बोर्ड, 35 धाबा. दापटल्यावरती आपण पाहतोय ऑन साइडला फ्लिक करायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क. यस, क्लीन बॉल होईल. फलंदाज पहा, आणखी एक धक्का बसेल. आता एका मागे एक धक्के, तू चल मे आया अशी सिच्युएशन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना 40+ वारदोली टीमची. स्पर्धा करणं सातत्याने म्हटलं जातं, प्राणपणाने लढून राजा तूच जिंकले किल्ले, दुश्मनांचे सदा परतून तूच लावले हल्ले, धर्मरक्षण तूच घेतला जन्म जिजाऊपोटी, हे शिवराय प्रणाम तुझला कोटी कोटी, प्रणाम तुझला कोटी कोटी. या स्पर्धेच्या वतीने, या शृंखलेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा, कारण सातत्यानं ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऑफ साइडला डीप कव्हरला. खरं तर आपण पाहतोय डीप पॉइंटच्या रिजन मध्ये खरं तर फटका आपण पाहिला आणि तदनंतर धावा मिळतील तब्बल 2 धावा आणि या 2 धावांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल. 37 लॉस ऑफ दी 4 विकेट्स, 37 धावा दापटला वरती. अंतिम चेंडू खरं तर पहिल्या पूर्वार्धातील 4थ्या षटकातील आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज, राईट आर्म ऑफ द विकेटनं लोवर फुल टॉस बॉल ऑन साइडला. खरं तर फटका आपण पाहतोय डीप स्क्वेअरला फिल्डर आहेत, दुसरीचा प्रयत्न केला जातोय, परंतु फलंदाज होतील बाद. मिळेल फक्त सिंगल आणि अशा रीतीनं पहिल्या सत्राचा खेळ होईल समाप्त. पहिल्या इनिंगची होईल समाप्ती, ज्यामध्ये बॅटिंग करत असताना 40+ वारदोली टीमच्या जमल्या टोटल अगदी आपण पाहतोय 38 धावा. 39 धावांचं टार्गेट, 39 धावांचं लक्ष, येणारे 24 बॉल. बॅटिंग करत असताना सेकंड इनिंग मध्ये संघ आपल्याला पाहायला मिळेल चिरले संघ.
चला नेक्स्ट मॅच खरं तर इथून विनंती केली जाईल जे बापदेव 40+ पाली टीमचा कॅप्टन आणि त्यानंतर त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना आपल्याला पाहायला मिळेल बिलवली 40+ दोन्ही टीमच्या कॅप्टनला इथून विनंती केली जाते जयदादा पाटील दीपक दादा शेळके त्यानंतर आपण पाहतोय कमलाकर मामा शेळके असतील युवा उद्योजक खरं तर आपण पाहतोय वारदोली गावातील धनाजी दादा भोपे आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर या आपल्या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत 40+ ची टीम खरं तर अगदी वेळेत उपस्थित झाले कारण आता खेळण्याची जी उत्सुकता आहे खेळण्याची आवड आहे आणि मग वेळेच्या आधी खरं तर जे बापदेव 40+ टीम मात्र इथे आपण पाहतोय उपस्थित झाली आणि अगदी पुढील मॅच त्यांची रंगताना आपल्याला पाहायला मिळेल या सीझन मध्ये बरीचशी मैदानं ज्या टीमनं गाजवली आहेत खरं तर आपण पाहतोय आणि याच्यानंतर जे बापदेव 40+ टीम पाली खुर्द इथे मात्र आज या खेळपट्टीवर खेळ साकारताना आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही टीमचे कॅप्टन खरं तर इथे उपस्थित झालेत आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल मॅचच्या आतमध्ये जाऊयात खरं तर 24 बॉल आणि आपण पाहतोय गरज आहे 39 धाब्यांची आणि या सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल चिरले टीम कडून स्ट्राइक एंड वरती निर्दोष आणि नॉन स्ट्राइक एंड वरती विकास या मी विशालदादा पाटील यांना इथून खरं तर विनंती केली जाईल आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते टॉस खरं तर करूयात 40+ टीमचे दोन्ही कॅप्टन इथे अगदी उपस्थित झाले त्यांचं सुद्धा करूया या जाणता राजा चषकामध्ये हार्दिक स्वागत पहिलाच बॉल स्वाईप केलाय बॅकवर्ड साइडला खरं तर आपण पाहतोय फाईन लेग मध्ये परंतु आउटफील्ड स्लो आहे आणि तदनंतर एक सिंगल धावेनं एक शांततेत आणि संयमी सुरुवात खरं तर आपल्याला पाहायला मिळते परशुराम पाटील सरांना विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठावर या आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत टॉस करूयात विशालदादा पाटील यांना खरं तर इथून विनंती केली जाईल दोन संघाचे कॅप्टन आपण पाहतोय दीपक दादा शेळके असतील पाली टीम आणि खरं तर पूर्ण संघ घेऊन अगदी वेळेत उपस्थित झालेत टॉस केला जाईल खरं तर टॉस बॉक्स मध्ये प्रीतम पाटील पडगे यांच्या माध्यमातून चिरले टीमच्या बॅट्समन साठी पहा षटकारांची हॅट्रिक जर आली तर 3000 रुपयांचा कॅश प्राइज पहा टॉस करूयात उत्तर विभाग अध्यक्ष म्हणून ज्यांच्याकडे दायित्व आपण पाहतो आणि प्रीतम दादा पाटील यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे बॉल हवेमध्ये आणि खरं तर पाहतोय लेफ्ट हँड बॅट्समन आणि त्याच्या बॅट मधून आलेला हा तडाखा पंचांचा इशारा येस इट्स अ बिग हिट सिक्सर हरिभक्त पारायण परशुरामदादा पाटील आणि त्यानंतर बापदेव पाली टीमचे कॅप्टन आपण पाहतोय दीपक दादा शेळके दोन संघादरम्यान टॉस इथून केला जातोय खरं तर मान्यवरांची शुभसे टॉस केला जाईल हेड्स इज द कॉल अँड येस हेड्स इट इज खरं तर आपण पाहतोय दीपक दादा शेळके तुम्ही टॉस जिंकलाय तुमचा निर्णय काय असेल आम्ही बॅटिंग करू बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय आगला वेगळा निर्णय खरं तर त्यांच्या माध्यमातून स्वीकारलाय कितपत धाव्यांचं डोंगर तुमच्या माध्यमातून रचलं जाईल 24 बॉल मध्ये किती धाव्यांचं टार्गेट सेट केलं जाईल खरं तर एक 40 धावा करण्याचा प्रयत्न करू 40 धाव्यांचा खरं तर लक्ष सेट करणं त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर भूमिका घेऊया परशुराम दादा पाटील यांची खरं तर 4 ओव्हरमध्ये तुम्ही पहिली गोलंदाजी करणार ज्यामध्ये कितपत धावेपर्यंत रोखलं जाणार पाली टीमला 35 ते 40च्या दरम्यान पाली संघाला रोखण्याचा प्रयत्न करू चांगली बॅटिंग ऑर्डर आहे पाली संघाकडे यस डेफिनेटली 35 ते 40 धावेपर्यंत रोखलं जाणार दोन्ही टीमला देऊया बऱ्याच सारे शुभेच्छा आणि मॅच कडे जाऊयात खरं तर आपण पाहतोय सेकंड इनिंग अद्याप ऑन असताना एका बाजूला चिरले टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना एका बाजूला आपण पाहतोय 40+ वारदोली संघ धावा संख्या खरं तर आपण पाहतोय जाऊन पोहोचली 16 रन्स ऑन दी बोर्ड 16 धावा दापटलावरती
रनची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज निर्दोष घरत याच्या बॅट मधून बॅक टू बॅक 3 चौकार, एक बहारदार केळी, एक बहारदार इनिंग साकारताना खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. 20 रन्स ऑन दी बोर्ड. 19 धावांची आणखी गरज. 18 चेंडू शिल्लक आणि 19 धावांची गरज. खरं तर आपण होता पहिल्या ओव्हरमध्ये बऱ्याचशा धावा इथून मात्र जमवल्या गेल्यात. खरं तर विकास यांच्यासाठी पारितोषिक आपण बघतो. विकेट हॅट्रिक जर आली तर अमरजीत सावंत यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं कॅश प्राइज विकेट हॅट्रिक साठी खरं तर आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये थोडीशी मागणी गोलंदाजी खरं तर सातत्यानं आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज आपण पाहिला जिथे, आणि इथे पहा आणखी एक विकेट, आणखी एक विकेट. पहिल्या ओव्हरमध्ये झालेल्या चुका आणि त्याची मात्र दुरुस्ती सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज आपण पाहतोय विकास याच्या माध्यमातून केली जाते आणि हा पहिला धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या चिरले टीमला. तर खरं तर मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये बऱ्याचशा धावा खर्च झाले होते, परंतु त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये एक चांगलं कमबॅक खरं तर आपल्याला विकासच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. धावा संख्येला इथून मात्र रोखले जाते 20 या आकड्यावरती. तब्बल 3 बॉल आपण पाहिले ज्यामध्ये कोणती धाव येताना आपल्याला दिसत नाहीये. विकास पुन्हा एकदा राईट मोर द विकेटनं शरीराला स्पर्श करत असताना अगदी आपण पाहतो हा बॉल खेळपट्टीवर इथे स्थिर झालाय आणि खरं तर म्हणावं लागेल कमबॅकिंग गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळते वारदोली टीमची. पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि ज्यामध्ये बराचसा फायदा उचलला होता बॅटिंग करणाऱ्या चिरले टीमनं, परंतु या ओव्हरमध्ये पूर्णपणे दादागिरी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज विकासाची. स्ट्राईक एंड वरती फलंदाज सागर घरत पूर्णपणे बीट केल्या सागर घरतला. व्हॉट अ बॉलिंग, एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो या खेळाडूसाठी. विशाल पाटील यांच्या माध्यमातून गोलंदाजीसाठी पहा 500 रुपयांचं कॅश प्राइज खरं तर आपण पाहतोय. मेडन ओव्हर जर आली तर 500 रुपयांचं कॅश प्राइज, ज्यामध्ये अद्याप 5 बॉल डॉट आलेत. आता 1 डॉट बॉलची खरं तर आवश्यकता आहे आणि 500 रुपयांचं कॅश प्राइज या गोलंदाजाला दिलं जाईल. आणि डेफिनेटली आता खरं तर पहा कॅश प्राइज जमा करा. विशाल पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज या गोलंदाजासाठी अगदी ते जमा झाले. सातत्यानं एक कमबॅकिंग गोलंदाजी म्हणावी लागेल पहिल्या ओव्हरमध्ये, कारण बऱ्याचशा धावा खर्च झाल्या होत्या, परंतु अगदी या ओव्हरमध्ये कुठली धाव येताना पाहायला मिळत नाही. स्वतः आयोजक विशाल पाटील, अर्जुन बैलाचे मालक आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते. जिथे गरज होती 18 बॉल 19 ची आणि तिथे समीकरण येऊन उरलं 12 चेंडू 19 धावा.
आता थोडस दर्पण खरं तर बॅटिंग टीम वरती आपल्याला पाहायला मिळेल, कारण तब्बल बॅक टू बॅक 6 बॉल डॉट येताना आपल्याला पाहायला मिळाले. पंचांच्या भूमिकेत खरं तर आपण पाहतोय मेन अंपायर बेलवली गावातील द्वारकानाथजी चोरगे सर आणि त्यानंतर स्क्वेअर लेग अंपायर आपण पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून सातत्यानं बऱ्याच वर्षापासून स्पर्धा कव्हर केल्या जात आहेत. ते पाली गावातील आपण पाहतोय दीपकजी पाटील सर आणि गुणलेखनाची भूमिका अगदी आपण पाहतोय प्रणेश दादा पाटील असतील आणि 12 बॉल 19 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज येईल थर्ड ओव्हर मध्ये जितेंद्र. हा बॉल आपण पाहतोय मागील ओव्हर मध्ये जी झालेली कामगिरी आणि त्याच्यावर पूर्णपणे पाणी फिरवत असताना बॅट्समन खरं तर आपण पाहतोय ज्यानं चढवलाय हल्ला गोलंदाज जितेंद्र वरती आणि त्यानंतर आपण पाहतोय निर्दोष बॅट मधून आलाय हा दमदार स्ट्रोक षटकार. डॉट आले होते आणि त्यानंतर त्यानंतर षटकार आपल्याला पाहायला मिळतो. शॉर्ट पिचचा बॉल ऑफ साइडला पुश करण्याचा प्रयत्न आणि बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. त्यानंतर इथे खरं तर आम्ही विनंती करू नित्या टूर्स अँड ट्रॅव्हलचे सर्व खरं तर पहा विनंती करू सचिन कडव मोहो यांना आपण व्यासपीठावर या, आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. षटकाराच्या नंतर सिंगल धाव खरं तर आपल्याला पाहायला मिळते आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचल्या 27 धावा पटलावरती. 9 चेंडू आणि 12 धावांचं आणखी समीकरण मैदानाच्या आतमध्ये येऊन उरलंय. आता पूर्णपणे जबाबदारी असेल जिथे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जितेंद्र याच्यावरती संपूर्ण टीमची जबाबदारी. वारंवार चुक्या खरं तर आपल्याला पाहायला मिळत आहेत. फिल्डिंग मध्ये बऱ्याचशा चुका करणं, हा बॉल खरं तर पकडणं गरजेचं होतं. आता एक धाव तुम्हाला वाचवायची आहे कारण एक धाव मैदानाच्या आतमध्ये इम्पॉर्टंट आहे. सिंगल धाव मिळेल आणि सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय 28 या आकड्यावरती. उर्वरित बॉल शिल्लक असतील 8 बॉल आणि 11 धावांची गरज. ऑन साइडला पूल केलाय आणि पूल ठरलाय सक्सेसफुल. डीप स्क्वेअरच्या डोक्यावरून हा ठोकलाय उतुंग असा सीमा पार षटकार. स्वतःच्या खांद्यावरती घेतली आणि टीमला मात्र सावरण्यापासून अगदी सुरुवात केली. रायगड प्रीमियर लीग मध्ये अगदी कर्णधाराची भूमिका चिरले टीम मध्ये ज्या खेळाडूची सातत्याने राहिली होती आणि तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बरेचसाना खरं तर पाहायला मिळतो. फाईन लेग मध्ये जागा बनवली आणि हा बॉल चाललाय सीमा पार 4 धावांसाठी. 38 धावा आपटल्यावरती 1 धावेची आणखी गरज खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर या झालेल्या चुका मग पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल 20 धावा खर्च झाल्या. त्यानंतर सुद्धा मॅच मध्ये अस्तित्व निर्माण झालं होतं बारदोली टीमचं, कारण सेकंड ओव्हर जे फेकलं होतं विकासानं अगदी निर्णायक षटक म्हणावं लागेल. तब्बल 6 बॉल डॉट येताना आपल्याला पाहायला मिळते. मेडन ओव्हर खरं तर त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं, परंतु त्यानंतर थर्ड ओव्हर मध्ये सुद्धा बऱ्याचशा चुका जितेंद्रच्या आपल्याला पाहायला मिळाल्या आणि थर्ड ओव्हर पासून खरं तर मॅच पूर्णपणे टर्न होत गेली चिरले टीम कडून. 1 धावेची आणखी गरज. 6 बॉल आणि गोलंदाजी मार्क वरती आलाय भरत शेलके. खरं तर आता मेडन ओव्हरची गरज आहे. जी मेडन ओव्हर दुसऱ्या पोझिशनला आली होती तिची खरं तर आता गरज आहे. आणि इथून पहा तोच फलंदाज स्ट्राईक एंड वरती. 7 बॉल आणि हा 8वा बॉल खरं तर डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल जर येत राहिले तर मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल आणि खरं तर हा विक्रम या खेळाडूचा केला जाईल, परंतु तशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होणं गरजेचं आहे. 5 बॉल 1 धावेची गरज. आणि इथे पहा मैदानाच्या आतमध्ये काय खेळ चाललाय. 2 बॉल डॉट आलेत. 4 बॉल
आणि आणखी गरज आहे एका धावेची. आता एका धावेसाठी लढावं लागतंय सागर याला. तब्बल 8 चेंडू डॉट खेळलाय हा खेळाडू. अद्याप स्वतःच्या अकाउंट मध्ये एकही धाव जोडली नाहीये आणि जिंकण्यासाठी एका धावेची गरज असताना आपण पाहतोय इथे पहा डेफिनेटली अगदी हा सुद्धा डॉट आहे, परंतु बाईकच्या स्वरूपात ती धाव टीमच्या अकाउंट मध्ये जोडली जाईल आणि ही मॅच मात्र अगदी 3 चेंडू राखत असताना जिंकली जाते. खरं तर आपण पाहतोय चिर्ले टीम कडून